जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे ताई आता चिंता करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, माजी मंत्री अमरीश पटेल यांनी दिला डॉक्टर हिना गावित यांना ठाम विश्वास। नंदुरबार लोकांचा विकास कसा करता येऊ शकतो याचे नियोजन करण्याची आणि अंमलबजावणीची क्षमता केवळ भारतीय जनता पक्षातच आहे। केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्यास विकासाला दुप्पट चालना मिळू शकेल, असे सांगतानाच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री अमरीश पटेल यांनी ताई आता चिंता करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही निवडून येणारच, अशा ठाम शब्दात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना ठाम विश्वास दिला। नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी 20 एप्रिलला सुळे येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते। सध्या खासदार डॉक्टर हिना गावित यांचे शिरपूर विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या बैठका, मेळावे आणि कॉर्नर सभा घेणे सुरू आहे। माजी मंत्री अमरीश पटेल यांनी आपल्या भाषणात याप्रसंगी सांगितले की हाती कोणताही मुद्दा नाही म्हणून तद्दन खोटा प्रचार विरोधकांनी चालवला आहे, परंतु लोकांनी आता भाजपा विरोधी खोटे बोलणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये, त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नये। माझ्यासह खासदार डॉक्टर हिना गावित, आदिवासी विकास मंत्री डॉक्टर हृजयखंड गावित, आमदार काशीराम पावरा यांनी शिरपूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत, ती कायम राहावीत। समाजाच्या अखेरच्या घटकापर्यंत फायदा पोहोचवायचा असेल तर भाजपच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरीश पटेल यांनी केले। भाजपा आणि गावित परिवाराच्या विरोधात बोलणाऱ्यांवर प्रहार करताना खासदार डॉक्टर हिना गावित म्हणाल्या की काँग्रेसवाल्यांना भाजप सरकारविरोधात मुद्देच नसल्यामुळे त्यांच्याकडून भाजपा संविधान विरोधी असल्याचा अपप्रचार केला जात आहे, परंतु मोदींची गॅरंटी आहे की भाजपच्या काळात संविधान पूर्णतः सुरक्षित होते आहे आणि राहील, असेही प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी केले। या प्रचार दौऱ्यात शिरपूरचे आमदार काशीराम पावरा, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉक्टर तुषार रंधे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, विधानसभा निवडणूक प्रमुख के.डी. पाटील, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयवंत पाडवी, बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे, भाजपचे सांगवी मंडळ अध्यक्ष सत्तारसिंग पावरा, सरलाबाई पावरा, आरती पावरा, सुशीलाबाई पावरा, अनिता पावरा, रतन पावरा, नारायण पाकरा आदी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आपण घेऊन जाणार 400 गाड्या घेऊन जाणार, त्यामुळे ताई तुम्ही कुठलीही गोष्टीची विचार करायचा नाही। तुम्ही आमची महान काय डोक्यात असेल तर ते काढून आता फक्त तुमच्या मुलांना कसं आपण चांगलं शिक्षण देऊ, नवीन मुलांना कसं शिक्षण देऊ त्याच्यावर जास्त भर द्यायची आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि खास करून आदिवासी मुलांच्यासाठी करतोय। 4 आश्रमशाळा चालवतो ताई, कितीतरी वर्षापासून 100% रिझल्ट आहे आमच्या आश्रमशाळाचा, 10-15 वर्षापासून तसं त्यांना एज्युकेशन देतो। आजपर्यंत असं घडलं नाही की त्यांच्या जीवनामध्ये काही आलं। गरीब माणसासाठी विचार करते, त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी एकमेव पार्टी आहे की ते त्यांच्याबद्दल विचार करते। कोणी खोटं तुम्हाला सांगत असेल तुम्ही त्यांच्या नादी लागू नका, आणि मी जे सांगतोय तुम्ही 30-35 वर्षापासून मला 4दा निवडून दिलं, 3दा आपल्या आमदार साहेबांना निवडून दिलं, हे मी सांगतोय ते आपण करतायत, त्यामुळे तुमचं कुठलाही नुकसान झालं नाही। तुम्ही बाजूच्या सगळीकडे जा, शिरपूर त्याचा माहोल नाही आहे आणि ते अहोरात्र प्रयत्न करतोय आणि आमची भारतीय जनता पार्टी आम्हाला पूर्ण सहकार्य करत आहे। कोणी कुठलीही गोष्ट न ऐकता आणि कोणी काही बोलत असेल तुम्ही त्यांच्या ऐकू का आणि त्यांना ज्याने आपण निवडून आणायचे आहे, आणि कोणी शक्य कुठेही येऊ नका। माझी तब्येत इतकी चांगली राहत नाही त्यामुळे मी सगळीकडे फिरू शकली, पण जितके कार्याला फिरतात त्यांनी सांगा आणि आपण सर्व अडचणींना आपण सांगा की आपण सर्व मिळून सहजतीने काही निवडून द्यायचे आहे, काही निवडून द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण चांगलं मताने आपण निवडून द्यायचे, आपलं सगळं कर्तव्य।